अंकुशवादीच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आवाज कुणाचा अरे कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अरे कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही मानकुर शिवाजी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मानकुर शिवाजीनगर विधानसभा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची मानकुर शिवाजीनगर विधानसभा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची गेली 15 वर्ष जसं आता तुम्हाला आपले लोकरे साहेबांनी सांगितलंच आहे आणि ही खरी वस्तुस्थिती आहे की गेली 15 वर्ष जे अबू आझमी समाजवादीचे आमदार त्यांनी अतिशय म्हणजे जसं ड्रग्ज माफिया विकासाचं कोणतंही काम नाही फक्त अत्याचार आणि विकास तर कोणत्याच कामाचं नाही आहे मुलांना शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी वंचित ठेवलेलं आहे म्हणजे पूर्ण मानकुर शिवाजीनगर पूर्ण सगळ्या गोष्टींनी वंचित राहिलं आहे हे फक्त अबू आझमी यांच्यामुळे आणि आमची सर्व उपस्थित सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व पदाधिकाऱ्यांची आमची एक विनंती आहे सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहे यांना आमची विनंती आहे की हे जे मानकुर शिवाजीनगर विधानसभा हे आमच्या हक्काचे आत्ताच लोकसभा झाली त्यामध्ये 28,000 जर आम्ही संजय दिना पाटील यांना खासदार म्हणून जर आम्ही लोकसभेत पाठवतो तर आम्ही आमचा हक्काचा आमदारसुद्धा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार म्हणून आम्ही विधानसभेत सुद्धा पाठवायची आमची पूर्णतः तयारी आहे अगदी मनापासून आणि दिलखुशपणाने आम्ही काम करू आणि आमचा हक्काचा आमदार आम्ही विधानसभेवर पाठवू ही आमची सर्वांची उपस्थित सर्व पदाधिकारी आणि मतदारसंघाची सर्वांची विनंती आहे आमच्या उद्धव साहेबांना की आम्हाला ही विधानसभा आम्हाला आमच्या हक्काची द्यावी ही आम्ही नम्र विनंती करत आहोत। समाजवादी पार्टीचे MLA म्हणजे आमदार 15 वर्ष झाले ते निवडून येतात आहे आणि पूर्ण शिवाजीनगर तुम्ही आता जर बघितलं तर आमदाराचा जो फंड असतो तो इतका फंड असतो की पूर्ण कॉलेज तर इतकं चांगलं मुलांना इथे बनवू शकतात ते पण बनवलं नाही अजून मुलांना शिक्षण तर अजून इथे मला वाटत नाही की पूर्ण शिवाजीनगरमध्ये विधानसभेमध्ये जर मुलांना शिक्षण असेल तर ते पूर्ण वाशी विटीपर्यंत ते घाटकोपर इथे कॉलेजला ॲडमिशन भेटतं पण आमदारांनी जर ठरवलं असतं तर त्यांच्या फंडातून इथे इतका मोठा कॉलेज बनवला असता परत गार्डन तर इथे काहीच नाही आहे तुम्ही बघा जर असं बघायला गेलं ना तर ह्या इकडे 4 वॉर्ड आहे तर 4ही वॉर्डमध्ये तुम्हाला गार्डन दिसतील पण समोरचे शिवाजीनगर बैंगनवाडीमध्ये जे 5 वॉर्ड आहे तिथे बघा तुम्ही एकही गार्डन तुम्हाला दिसणार नाही मशानभूमी सुद्धा तिथे व्यवस्थित नाही आहे म्हणजे आपल्या समाजासाठी जे आपण काम करायला पाहिजे ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही आहे परत इथे डम्पिंग आणि SMS कंपनीसाठी इथे मुलांना लहान मुलांना TBचा रोग झालेला आहे तुम्ही बघू शकता शताब्दी हॉस्पिटल आणि राजेवाडीमध्ये जास्त करून TBचे पेशंट इथे आपल्याकडे आहे पण त्याच्यावरती सुद्धा आमदारांनी इथे कामं केलेली नाही परत दुसरी गोष्ट असं आहे की जी कामं आपल्याला आमदारांनी करून द्यायला पाहिजे त्यांचे 4ही नगरसेवक सुद्धा इथे कामं करत नाही आहे आणि आता मला वाटतं काल गेल्या हप्त्यामध्ये एक व्हिडिओ बघितलं त्याच्यामध्ये असं त्यांनी डायरेक्ट चॅलेंज दिलं आहे की मी निवडून आल्यानंतर इथे समाजवादीचे नगरसेवक मी इथे आणून ठेवणार समाजवादीचे मग जर आमदार समाजवादीचे झाले आणि त्यांनी जर नगरसेवक समाजवादीचं केलं म्हणजे विचार करा पूर्ण एरियामध्ये शिवाजीनगर विधानसभेमध्ये 9 वॉर्डमध्ये पूर्ण इथे ड्रग्सचा इथं चालू होणार जी आपली नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी जर आपल्याला करायचं असेल मी तुमच्या चॅनलमधून पूर्ण शिवाजीनगरच्या पब्लिक लोकांना आणि पूर्ण त्यांना सांगते हात जोडून सांगते की ह्या टायमाला काय पण विचार करा चांगला विचार करा पण ह्यांना निवडून देऊ नका हा आपल्याला आमदार पाहिजे नाही आपल्याला आमदार असा पाहिजे जो काम करणारा पाहिजे गाय गरिबांना विचारांना पाहिजे त्यांचा विचार करायला पाहिजे लहान मुलांना त्यांचं भविष्य विचार करायला पाहिजे शिक्षणासाठी विचार करायला पाहिजे आणि इथे लहान मुलींना इथे तुम्ही बघू शकता बेलापूरला सुद्धा काय काय घटना घडलेली अजून किती वयस्कर महिलांवरती अत्याचार होतात आहे ते सुद्धा आपल्या शिवाजीनगरमध्ये कुठे ना कुठे थांबायला पाहिजे म्हणून हात जोडून विनंती करते या टायमाला
जर आमदारच्या इलेक्शनमध्ये तुम्ही जर विचार नाही केला तर परत कधी तुम्हाला विचार करता येणार नाही. म्हणून चांगला माणूस निवडून द्या, चांगला व्यक्ती निवडून द्या की आपल्या मुलांचं भविष्य करायला पाहिजे. बस हेच बोलते, थांबते. आज खरोखरच हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. मानखुर्द शिवाजीनगर हे जर आपण पाहिलं तर गेले 15 वर्ष हे जे आमदार अबू आझमी साहेब त्यांनी या मानखुर्द शिवाजीनगरचा विकास काय केलेला आहे हे सर्व जनता पाहते आहे. ही 15 वर्ष जर आमदार असून सुद्धा जर या एरियामध्ये जे जे अपेक्षित आहेत ती कामं जर हा आमदार करू शकत नसेल तर मग आम्ही पुन्हा चौथ्यांदा पण त्या आमदाराला का निवडून द्यावे जनते. माझा एकच आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्यांना सांगू इच्छित आहे की ह्या वेळेला उद्धव साहेबांना पण सांगणं आहे की ह्या वेळेला जरी इथे ते दिखावा दाखवत असतील अबू आझमी साहेब की आम्ही महाविकास आघाडीमध्येच आहोत, पण ही चित्र नाही आहे. उद्धव साहेबांपर्यंत हे पोहोचवणं फार गरजेचं आहे. कारण इथे जे होत आहे मानखुर्द शिवाजीनगरमध्ये आपल्याला ठाऊक आहे संजय खासदारकीला उभे होते तेव्हा त्यांचे फक्त 1-2 नगरसेवक पुढे येऊन फक्त दिखावा दाखवत होते की आम्ही समाजवादी आमच्या शिवसेना, परंतु तसं कुठेही जाणवलं नाही. ते इव्हन पण त्यांचं कोणीही माणूस येत नव्हतं. मग जर त्यावेळेला आम्हाला मदत करू शकले नाही तर मग आम्ही त्यांचं काम का करावं हा एक मोठा प्रश्न आमच्या इथल्या सर्व मध्ये आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आज समाज जो मानखुर्द शिवाजीनगर त्यांना खरंच मी धन्यवाद देईन की त्यांनी देखील उद्धव साहेबांनी कोरोना काळामध्ये जे चांगलं काम केलं, चांगलं अभिप्रेत असं काम केलं म्हणून हे मुस्लिम समाज हा संपूर्ण शिवाजीनगरचा आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्हाला जर शिवसेनेला जर उमेदवार दिला तर नक्कीच इथली जनता जे आमची पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आहेत ते अगदी झोकून देऊन तो उमेदवार निवडून आणल्याची वर गप्प बसणार नाहीत आणि तो विचार या आपल्या मानखुर्द शिवाजीनगरमध्ये व्हायला पाहिजे. या मानखुर्द शिवाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी आमदार सगळे झालेले आहेत. तो भाग जर पाहिला तर तो आहेत इतर भाग, परंतु या मानखुर्द शिवाजीनगरमध्ये विकास हा कुठेच घडलेला नाही आहे. आणि जर आपल्याला सगळ्यांना विकास पाहिजे असेल, आज या इतक्या मोकळ्या जागा या मानखुर्द शिवाजीनगरमध्ये होत्या, परंतु या अबू आझमी साहेबांनी आपल्या फक्त अनाधिकृत घरं बांधायची आणि ती विकायची आणि आपला पैसा कमवायचा हेच फक्त त्याने 15 वर्ष पाहिलेलं आहे. इथे अनाधिकृत गोष्टी आपल्याला नको आहेत. तिथे त्याला आळा बसलाच पाहिजे. आपल्याला पाहिजे तो लोकांचा विकास जो लोकांना अभिप्रेत आहे. जर इंजिनियर कॉलेज झालं असतं तर नक्कीच इथे या मुलांना जे लांब लांब जावं लागतं ऍडमिशन घ्यायला तर ते त्यांना गरज पडणार नाही. मग इथे जागा उपलब्ध असताना जर इंजिनियर कॉलेज होत नसेल, आरोग्य केंद्र मोठं होत असेल, हॉस्पिटल मोठं होत नसेल तर मग या आमदाराचा आम्हाला काय. मला एकच विनंती, इथे दिवसा ढवळा इथे बलात्कार होतात आहेत, मर्डर होतात आहेत. मग जर ह्याच्यावर रोखणारं कोण आहे? हे आमदाराचं काम आहे. आळा घालणं ते रोखणं वेळीच हे आमदाराचं काम आहे. आणि आमदार जर असं सक्षम नसेल तर आम्हाला या इथल्या जनतेला अजिबात नाही पाहिजे. म्हणून हिंदू आणि मुस्लिम पाठीशी खंबीरपणे उभे असतील तर इथे आमचा हा शिवसेनेचाच असला पाहिजे. मग उद्धव साहेबांनी ते कोणालाही द्या, दगडाला जरी आम्हाला उभं दिलं तरी त्याचा आम्ही फुल देव म्हणून आम्ही मानू आणि त्याला आम्ही आमच्या एरियामधून भरघोस मताने निवडून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही ड्रग्स माफिया जो आहे, ड्रग्स माफिया 15 वर्ष झाले ड्रग्स माफिया आपापला धंदा करतायत, 2 नंबरचे धंदा करतायत. कॉलेज नाहीये, मानखुर्दच्या मुलांना चेंबूरला शिकायला जायला लागतात आणि काही विकास झालेला नाहीये. विकासाच्या नावावर त्यांनी पूर्णपणे मानखुर्दला खड्ड्यात घातलेलं आहे. काय सांगा आमदार? आम्हाला आमच्या इथल्या इथे पाहुणे बाहेरचे लोक येतात ना, ते आम्हाला नाव ठेवतात मानखुर्द शिवाजीनगरमध्ये काय चाललंय, कसा प्रकारे तुमचा मानखुर्द शिवाजीनगर आहे. वाटतं की आमदार विकास करेल, परंतु हा आमचा आमदार हा जनतेचा आमदार कधीच बनला नाही. आज इथे नशेखोरी अंमलीय पदार्थांचं सेवन करणारे किती लहान लहान 6 वर्षापासून ते किती सापडतील या मानखुर्द शिवाजीनगरमध्ये. मग हे रोखणार कोण आहे? कोण घालणार? तर आम्हाला इथे सुसज्ज असं आमचं मानखुर्द शिवाजीनगर पाहिजे. इथे जो ड्रग माफिया आहेत हे त्यांचेच लोक आहेत. जर इथे विकलंच खरेदी कोण करणार?
इथे विकलंच गेलं नाही पाहिजे. त्यांचीच लोक आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स माफिया आहेत आणि ते रोखण्यासाठी आमचा शिवसेनेचा आमदार पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून आणणं हे आमचं. म्हणून माझं उद्धव साहेबांना एकच म्हणणं आहे, तुम्ही नाहीये आज स्थानिक उमेदवार आपल्याला ठाऊक आहे हे अबू आझमी साहेब राहतात कुठे हो? हे कुलाब्याला. मग कुलाब्याला आमच्या इथल्या जनतेला काय त्रास आहे, काय जनता आमची भोगते आहे हे त्याला कसं कळणार? त्याला जर 15 वर्षात जर कळू शकलं नाही तर पुढचा टर्म जर त्यांना अजून दिला तर इथे तरुण मुलींना इथे जगणं भारी पडेल. रात्री महिला इथे 11-12 वाजता फिरू शकत नाही, मुलगी फिरू शकते नाही. आपल्या आईला वाटतं की आपली ती सही सलामत आपल्या घरी येईल की नाही ही भीती आम्हाला इथे मानपूर शिवाजीनगर नेहमी सतावत असते. आणि जर आपल्याला सुसज्ज असं मानपूर शिवाजीनगर करायचं असेल, चांगलं सुविधांनी जर संपन्न करायचं असेल तर एकमेव उपाय आहे आपल्या शिवसेनेचा हक्काचा स्थानिक उमेदवार उद्धव साहेबांनी द्यावा आणि त्याला निवडून आणण्यासाठी आमची सर्व पदाधिकारी कटिबद्ध असतील, झोकून देतील आणि त्या आमदाराला निवडून नक्कीच आणतील. माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा, युवासेना नेते आदित्यजी ठाकरे यांचा, अरे आवाज कुणाचा? शिवसेना. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ही ताकद कुणाची? शिवसेनेची. ही ताकद कुणाची? शिवसेनेची. आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी, आपल्या सगळ्यांची निशाणी, मानपूर शिवाजीनगरची निशाणी. लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा, विसरू नका. याद रखिए, मन में रखिए.